अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील आदिवासी ठाकर समाजातील महिलांनी स्वतः पुढाकार घेत गावात अवैधरित्या विक्रीसाठी आणलेली देशी आणि विदेशी दारू पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहे। मात्र त्यानंतरही गावात अवैध दारू विक्री सुरूच असल्याचा आरोप करत महिलांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। दारूच्या व्यसनामुळे घरातील कमाई व्यसनात खर्च होत असून महिलांना मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ सहन करावा लागतोय। तसेच मुलांच्या शिक्षणावरही याचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। महिलांना दारू सापडते, मग पोलिसांना ती का सापडत नाही? संबंधित यंत्रणा नेमकी काय काम करतीये, असा सवाल आता आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला। या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाहीये। अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि गावातील महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी दारू बंद करा, नाहीतर आमचा संसार तुम्ही चालवा, अशी आर्त हाक देत महिलांनी अकोले पोलीस ठाण्यावर धडक मोर्चाचा इशारा दिला। या आंदोलनात आदिवासी ठाकर समाजातील नंदा कातोरे, लता गावडे, रुक्मिणी गांडाळ, गीता कातोरे, अर्चना कातोरे, उषा कातोरे, मंदाताई मेंगाळ, इंद्राबाई गांडाळ, तसेच संगीता कातोरे, संगीता गावडे, मंगल कातोरे, अनिता गावडे, गंगूबाई कातोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। अवैध दारू विक्रीच्या विरोधात महिलांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे अकोले तालुक्यात हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मी लता चांगदेव गावडे, राहणार ठाकरवाडी। या मागच्या वेळेस गेल्या वर्षात दारू बंद करण्यासाठी लढा लढलो आम्ही, दारू काही बंद झालीच नाही। आज पुन्हा 5 वाजता येऊन तिन्ही ठिकाणी दारूचे आम्हाला खोके गवसले गेले। नसन तुमच्याच्याने होत आम्ही पोलीस स्टेशनला येऊन आमचं आत्मसमर्थन करू। दारू ही बंद झालीच पाहिजे। किती महिला होत्या तुम्ही? आम्ही सगळ्या महिला 20 येलो होतो। तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी फक्त दारू बंद झालीच पाहिजे। म्हणे काय बंद अशी होईन, 2 महिने होईन, पुन्हा चालू होईन, हप्ते ते बांधिले। गावात स्थानिक पातळीवर तुम्ही तक्रार केली, पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, दारू बंद होत नाही। तुमची भूमिका काय राहणार याच्या पुढच्या? आता आमची पुढची भूमिका काय, फक्त दारू ही बंद झालीच पाहिजे। कवर हे शेती काम करून, कवर नवऱ्यांचे मार हानसन करू, उन्हा पावसात का आम्ही रात्रंदिवस पाळावं? त्यांनी आमचा पिटाल काढावा, आम्हाला ना सोयीच्या भाकरी का नाही, आमचे पोरं बाळ आणि आम्हाला सांभाळा। आमचे नवरे आम्ही सोडून देतो। यांचा मार खाण्यापेक्षा ज्यांना लई आमचं हे वाटत आणि आम्हाला खुशाल त्यांनी सांभाळावं। आमच्या 2 पुरी घेऊन मला बी तिघी मायले किल्ला आम्हाला सांभाळावं त्यांनी। मी नंदा किरण कातोरे, आम्ही दारू बंद करायसाठी आलो आणि मग गेल्या वर्षी पण केली, तर पोलीस म्हणले बंद होईल आणि मग झालीच नाही बरं का। आणि बायांना इतकं वैताग, मावाला दीर्प येतो, गाडी किती 40-70 हजाराची आखी फोडून तोडून टाकली। मा सासूचा इथं हात असा पिरगाळा मोडून टाकला आणि त्यांना 2 दिवस काही जेवण नाही, काय नाही, भाकरी नाही, काय नाही, आणि भांडी फोडून टाकी, त्यात भिताड्या पाडून टाकत्या, दरवाजा ठेवती नाही। दारू ही बंद झाली पाहिजे एवढीच मागणी आमच्याकडं, पण काही बंदच होत नाही। किती बाऱ्या गेल्या वर्षी आलो, यंदा पण आलो, म्हणतात होईल होईल, पण होतच नाही। मला 4 मुलं आहेत। माझा नवरा घरातून दाण्याच्या गोण्या 4-4 दर दिवसाला विकतो। मी कमवून आणले का पोरांना खाऊन देत नाही, काय नाही। मी कळसेश्वर क्लॉथ सेंटर मध्ये भव्य स्टॉक क्लिअरन्स सेल। कोणत्याही वस्त्र खरेदीवर मिळणार 20 ते 50% भव्य सूट। सुभाष, विशाल, लक्ष्मीपती या नामांकित कंपन्यांच्या साड्या, कांजीवरम सिल्क, पैठणी तसंच काठपदरी साड्यांवर भव्य सूट। लेडीज कुर्ती अवघ्या 150 रुपयात। लहान व मोठ्या मुलींच्या सर्व प्रकारच्या फॅन्सी ड्रेसवरती भव्य सूट उपलब्ध। पुरुषांसाठी टी शर्ट 150 तर नाईट पॅन्ट 200 रुपयांपासून पुढे। अरमानी पॅन्ट फक्त 300 रुपयात, शर्ट अवघ्या 300 रुपयात। लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस व कुर्ता पायजम्यावर भव्य आकर्षक सूट उपलब्ध। ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। आमचा पत्ता कळसेश्वर क्लॉथ सेंटर, बजाज शोरूम समोर, अकोले।